उद्या संध्याकाळी 7:15 वाजता नरेंद्र मोदींचा शपथविधी। भाजप नेत्यांच्या शक्ती प्रदर्शनात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन सजलं। पंतप्रधान मोदी उद्या शपथविधी आधी राजघाट आणि वाजपेयींच्या समाधीस्थळावर जाणार, तर सकाळी 7:30 वाजता वॉर मेमोरियललाही भेट देणार। एनडीए सरकार जास्त दिवस चालणार नाही, ममता बॅनर्जींचं मोठं विधान। सीए एनआरसी एनडीए सरकारला रद्द करावं लागेल, ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार। भाजपकडून रक्षा खडसे, नारायण राणे, नितीन गडकरी, पियुष गोयल यांची नावं चर्चेत, सूत्रांची माहिती। शिवसेनेत मंत्रिपद कोणाला मिळणार याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। ठाकरेंनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या आधारावर आघाडी घेतली। लोकांनी ठाकरेंना कोकण आणि ठाण्यातून हद्दपार केलं। देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। महायुतीत काही ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसला, मित्रपक्षांना नेत्यांना समन्वय ठेवण्यास सांगणार आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाष्य। लोकसभा निवडणुकीत पक्ष फोडाफोडीचा अजेंडा चालला नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना आमचा विरोध नाही, आम्हाला राजकारणात यायचं नाही, फक्त आरक्षण द्या, मनोज जरांगेंची मागणी। सामाजिक सलोखा जपायची जबाबदारी प्रत्येक जिल्हावासियांची। निवडणुकीत जय पराजय होत असतात, सोशल मीडियावर वातावरण दूषित करू नका, मंत्री धनंजय मुंडे यांचं बीडमधील जनतेला आवाहन। नीट निकालाची सीबीआय चौकशी करा, विद्यार्थ्यांसह कनिष्ठ डॉक्टर नेटवर्कची एनटीएकडे मागणी। नीट परीक्षेच्या निकालात मोठ्या प्रमाणात छेडछाड झाल्याप्रकरणी पुन्हा परीक्षा घेण्याची ही मागणी। महाडमध्ये जोरदार पावसामुळे दरड कोसळली, मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा। पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी, रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। राज्यात पुढील 5 दिवसात पावसाचा जोर वाढणार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिवमध्ये पुढील 48 तासात पावसाचा अलर्ट।